महाराष्ट्र नवनिर्माण सेना के महागठबंधन में शामिल होते ही महागठबंधन के उम्मीदवारों ने मनसे पदाधिकारियों से मिलना शुरू कर दिया है। शिरूर के उम्मीदवार शिवाजी आढवराव पाटिल ने पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले से मुलाकात की। शिरूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र महायुति उम्मीदवार शिवाजी आढवराव पाटिल ने आज भोसरी विधानसभा क्षेत्र में अपना अभियान दौरा शुरू किया। इस मौके पर शिवाजी आढवराव पाटिल ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले से जाकर मुलाकात की। इस समय वे सचिन चिखले को भी अपने अभियान में शामिल होने के लिए आमंत्रित कर रहे थे। साथ ही उन्होंने ये भी जिक्र किया कि एमएनएस के शामिल होने से महागठबंधन की ताकत बढ़ी है। उन्होंने दावा किया कि सांसद अमोल कोल्हे ने पिछले 5 वर्षों में निर्वाचन क्षेत्र में एक भी समस्या का समाधान नहीं किया। आजचा माझा प्रचार दौरा हा प्रमुख की वोटर, काही नगरसेवक, विविध पक्षांचे नेते त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेणं, त्यांना विनंती करणं, अशा प्रकारचा आतापर्यंत जवळजवळ 21 निवासस्थानी आमचा दौरा झालेला आहे। भाजपचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि मनसेचे सुद्धा नगरसेवक या सगळ्यांशी संपर्क साधला। आता खरं त्यांनी काय केलं हे तुम्हीच त्यांना विचारायला पाहिजे। एकही काम केलेलं नाही हे माझं म्हणणं आहे। इंद्रायणी मेडिसिटी असेल किंवा इंद्रायणी नदीचं प्रदूषण असेल, हायवेची कामं असेल, रेल्वेची कामं असेल, कुठल्याही कामामध्ये काही केलेलं नाही। मला त्यांना विचारा, तुम्ही कुठला वाहतुकीचा कोंडी सोडवली? काहीच नाही, उलटी वाढवली कोंडी। चाकणची कोंडी सुटली का? नाही सुटली। मग तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही कुठली, आता इथं मोशीची कोंडी सुटली आहे का वाहतुकीची? नाही, तुम्हाला विचारतो मी, मग कुठली सुटली आहे? असं काही नाही, काही सुटलेलं नाही, काही कोंडी सुटली नाही। उलट मोठा दुष्परिणाम झाला आहे। चाकणमध्ये ट्रॅफिक पूर्वी अर्धा तास थांबावं लागायचं सिग्नलला, आता 1 तास थांबावं लागतंय। तीच परिस्थिती मोशीला आहे, जागोजागी आहे, चिंबळीला आहे, सगळ्या ठिकाणी झालं। कशातही फरक पडलेला नाही। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।